बातमी आहे संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये बंद पुकारण्यात आलाय। जालना ते परभणी महामार्गावरती मराठा समाजानं रास्ता रोको केलाय। धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी होऊ लागली आहे। मराठा आंदोलकांनी टायर जाळले आहेत। टायर जाळून घटनेचा निषेध केलेला आहे। देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीटमधील आरोपींचे फोटो समोर आलेले आहेत आणि संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान आज जालना जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी बंदचं आवाहन करण्यात आलेले आहे। भोकरदन, जाफराबाद, राजूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जाफराबाद शहरामध्ये मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये घोषणाबाजी करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून हा संताप आपण पाहतोय। जालना ते परभणी महामार्गावरती टायर जाळून निषेध करण्यात आलेला आहे। देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होऊ लागलेली आहे। मराठा आंदोलकांनी हे टायर जाळलेले आहेत। जालना आणि परभणीमध्ये काही ठिकाणी बंद देखील पुकारण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेला आहे। टायर जाळून या सर्व आरोपींचा निषेध करण्यात आलेला आहे। या हत्येच्या निषेधार्थ धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी आणि इतरही मागण्या घेण्यासाठी हे सर्व आंदोलक उतरलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। गणेश जाधव आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। गणेश, देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये बंद आहे, परभणीमध्ये बंद आहे आणि काही ठिकाणी टायर जाळून देखील निषेध करण्यात आलाय। सविस्तर तपशील। तेजस, निश्चितच जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात जे आहे ते मराठवाड्यामध्ये बंद पाळण्यात येत आहे। त्यामुळे आपण पाहिले तर परभणी आणि जालना जिल्ह्यामध्ये बंद या ठिकाणी पाहायला मिळतो। जाफराबाद असो किंवा राजूर असो किंवा सध्या रामनगरच्या जे आहे रामनगर परिसरामध्ये जे आहे चौकामध्ये मराठा समाजाने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील सुरू केलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात मराठा समाज जे आहे तो आपल्याला आता जालना जिल्ह्यामध्ये आक्रमक पाहायला मिळतो आहे आणि या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी देखील या ठिकाणी मराठा आंदोलकाच्या वतीनं होताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे आता या बंदचा जे आहे चांगल्या पद्धतीने जे आहे प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। जाफराबाद मध्ये देखील या ठिकाणी जर पाहिलं तर दुकानं जी आहेत या ठिकाणी पूर्णपणे बंद दिसून येत असून त्या ठिकाणी देखील बंद पाळण्यात येत आहे आणि त्यामुळं कुठेतरी जाफराबाद मध्ये असो किंवा राजूर असो किंवा रामनगर या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय। तेजस, अगदी धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।